नमस्कार, मी ज्ञानदा कदम गुढीपाडवा स्पेशल पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्यासोबत आज एक न्यूली मॅरिड कपल आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ती कोकण हार्टेड गर्ल आहे आणि तो त्या कोकण परीचा दिवाना आहे. आणखी कुठल्याच इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगत दोघेजण आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्या दोघांचा पहिलाच पाडवा आहे. त्यामुळे ऑफकोर्स चाहते सुद्धा खूप उत्सुक आहेत की तुम्ही पाडव्याचं सेलिब्रेशन कसं करणार आहात ते जाणून घेण्यासाठी. कसं आहे पहिल्या पाडव्याचं सेलिब्रेशन? आता मला विचारशील तर मी सासरी जाणार आहे पाडव्यासाठी. म्हणजे आता मी मुंबईत आहोत तर त्याच्या गावी आम्ही जाणार आहोत आणि पहिला पाडवा सेलिब्रेट करणार आहोत. ओके, काही सरप्राईज आहे अंकितासाठी? सरप्राईज असं काही नाही. मला कालच कोणतरी म्हटलं की पाडव्याला काहीतरी गिफ्ट देतात वगैरे असं ह्या पाडव्याला नसतं, पण असतं तर मला चालेल. कव्हर करून टाकलं ते की ह्या पाडव्याला नाही द्यायचं. सो तू वाचलो. नाही म्हणजे मला असं वाटलं की ते दिवाळी पाडव्याला असतं, ह्या पाडव्याला असेल तर मला चालेल. काही समजूतदार आहे. समजूतदार पहिलेपासून आहे म्हणून प्रेमात पडलोय मी कदाचित तिच्या. ती समजूतदार आहे, सगळ्या गोष्टी सांभाळून घेते. म्हणजे इवन फॅमिली असो किंवा मी असो, माझा स्वभाव शांत आहे पण ती काही गोष्टीमध्ये मी चिडचिड केली तरी ती सांभाळून घेते. अशा एक महिना झालाय जवळपास लग्नाला, महिना सव्वा महिना झालाय. कसा आहे महिन्याभराचा अनुभव? कसा आहे? नवं लग्न आहे. तसं बघशील तर लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंही कामासाठी लागलो. म्हणजे माझ्या फिल्म्सची काही कामं आहेत पेंडिंग आणि तिचे शूट्स, त्याच्यामुळे असं काही आम्ही खूप काही बदललं नाही आहे. फक्त आम्ही करिअर ओरिएंटेड जास्त झालो, फोकस्ड झालो आहे. म्हणजे ती तिच्या बिझनेसमध्ये आणि मी माझ्या कामामध्ये. बाकी असं काही बदललं नाही आहे आणि स्टेबल आहोत आम्ही आता. फक्त ते चेंजेस तेवढेच वाटतात का की कुठे गेलं तरी म्हणजे ते ओटी भरणं किंवा हे हा सगळा एक बदल वाटतो आणि ते विसरायला होतं. म्हणजे टिकली विसरते मी वगैरे, हे ह्या सगळ्या गोष्टींची फक्त सवय नाही आहे. बाकी असं काही चेंज नाही झालं. जसं आयुष्य होतं तसंच आहे. पण तुला एक विचारायचं म्हणजे तू मुलीच्या रोलमध्ये किंवा बहिणीची भूमिका किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून, बिझनेस वुमन म्हणून या सगळ्या रोलमध्ये तू खूप छान फिट बसलीस. ती प्रत्येक कामं तू छान केली. जेव्हा तू सुनेच्या रोलमध्ये गेलीस तेव्हा तुला कसं वाटलं? मग काहीच नाही. मी तेच सांगते ना की त्याच्या घरी सुद्धा असं सून म्हणून असं काही अजूनपर्यंत मी त्याच्या घरी काही असं पदार्थ पण नाही बनवलं, कारण तेवढं वेळच नव्हता. आम्ही पूजा पण अशी केली की सकाळी गेलो, पूजा केली, संध्याकाळी आलो परत मुंबईत, कारण दुसऱ्या दिवशी शूट होतं. त्यामुळे असा तो वेळ घालवताच आला नाही आहे सासरी. त्याच्यामुळे तो सुनेचा जो असा प्रॉपर रोल म्हणतेस ना, तो तसा काही निभवायला मिळाला नाही आहे. पण खूप छान वाटतं एक वेगळं, कारण मी आहे मालवणची, हा अलिबागचा आहे. सो फूड वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. सो ते मला करताना थोडी मजा येते. आणि बऱ्याच जणांना तुमची लव्ह स्टोरी माहिती नाही आहे की तुम्ही कसे भेटलात, कसे प्रेमात पडलात. तर कोकण परी तुला पहिल्यांदा भेटली केव्हा? सुरुवात ॲक्च्युली इंस्टाग्राम थ्रू झाली. म्हणजे पहिला मेसेज मीच केला आणि मेसेज करतच होतो कंटिन्यू. तिला दिवसाला मला वाटते खूप मेसेजेस येत राहतात आणि माझा मेसेज तिने जवळपास 2-3 महिन्यानंतर बघितला असेल की कोणतरी आहे असं असं. ते पण तिला मला कोणीतरी सांगितलं की असं असा व्यक्ती तुला मेसेज करतो तर बघ म्हणून. पण तू तिला काय म्हणून मेसेज का करत होतास? छान काम करते. मला आवडली होती. म्हणजे तिचं सगळ्यात आवडती गोष्ट माझी म्हणजे की तिचं मालवणी बोलणं, की तिचे रील्स बघितले होते आणि ते मला खूप असं भावलं होतं. आणि त्याच्यामुळे मी फक्त नॉर्मली तिला मेसेज केला होता की तू भारी आहेस. आणि ते पण तिने मला वाटते 2-3 महिन्यानंतर बघितला होता मेसेज, कोणाच्या तरी सांगण्यावर. मग पुढे काय झालं? पुढे काय झालं? नंतर काय, नंतर आमची भेट झाली, ऑफिशियल भेट झाली अवॉर्ड फंक्शनला. मला तशी भेट नव्हती ती, म्हणजे आम्ही एकमेकांना फक्त दिसलो, हाय हॅलो वगैरे अशी वाली. मला नॉमिनेशन होतं आणि मी रेड कार्पेट होस्ट करत होते. तो असं समोरून जात होता आणि मी त्याला असं बघितल्यानंतर तो आला, त्याला अवॉर्ड मिळाला होता. सो आम्ही एक फोटो वगैरे काढला, असं हाय हॅलो की कोणीतरी आहे असं. सो जे काही होतं ते त्याच्या बाजूने होतं, माझ्याकडनं हाय हॅलो वगैरे तसंच होतं. त्याच्यानंतर खरं बोलणं चालू झालं. मग त्याने मला एक दिवस सांगितलं की आपण भेटूया, आपण बोलूया व्यवस्थित असं. आणि मग मी पण नॉर्मलच भेटायला गेले होते वगैरे. आणि त्याने मला डायरेक्ट विचारलं की असं मला तू आवडतेस तर मला लग्न करायचं वगैरे. मला अचानक कोणीतरी असं हे केल्यासारखं वाटलं की एकदम डायरेक्ट, असं काही मध्ये काहीच नाही. आणि मग तरी मी त्याला नाहीच म्हटलं. त्यानंतर बराच वेळ गेला की नाही नाही नाही. तिची लग्नाबद्दलची कन्सेप्ट खूप वेगळी होती. तिने ठरवलं होतं की मी लग्न नाही करणार सध्या. म्हणजे तिच्या पूर्णपणे निगेटिव्ह होती त्या बाबतीत. ती ते पॉझिटिव्ह करण्यासाठी मला खूप वेळ गेला आणि तिचे पॉईंट्स होते, 10-12 पॉईंट्स होते की मी का लग्न नाही करणार. आणि ते पॉईंट्स कॅन्सल करेपर्यंत मला खूप वेळ गेला.
तू हिच्या प्रेमात कसा पडलास पण? म्हणजे त्या पहिल्या इंस्टाग्राम मेसेजच्या वेळेलाच तू प्रेमात पडलेलास का? नाही, मला आवडत होती ती. प्रेमात पडण्याची प्रोसेस नंतर भेटल्यानंतर ॲक्च्युली चालू झाली. खूप जास्त मी अटॅच झालो तिच्यासोबत. आमचा दोघांचा एक कॉमन पॉईंट आहे की आम्ही दोघंही इमोशनल आहोत खूप. तर ते इमोशन्सनी आम्हाला जवळ आणलं खरं तर. म्हणजे आणि मी जेवढं सोशल वर्क करत होते किंवा जेवढं काही करत होते ना, नेहमी त्याचा सपोर्ट असायचा इनडायरेक्टली. पण तो मला कळायचं नाही, कारण मी लोकांना आवाहन करायचे की असं असं आहे, इथे इथे गरजू व्यक्ती आहे, त्याला आपल्याला मदत करायची आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा देणगीदार तो असायचा. हे मला नंतर कळलं की अरे तू पण होतास त्याच्यामध्ये, हे मला माहीतच नाही. तर सायलेंट ॲडमायर म्हणून राहिला तुझ्यासोबत तो होता. मग पुढाकार तू घेतलास, हे तर आता क्लिअर झालं. येस. आणि मग तू कन्व्हिन्स कशी झालीस मग? कन्व्हिन्स म्हणजे त्याने जेवढे माझे हे होते की नाही, का नाही करायचं लग्न, ह्या बाबतीत जे काही माझे सगळे पॉईंट्स होते त्या सगळ्यावरती त्याने तो खूप चांगला वक्ता आहे, खूप चांगलं बोलू शकतो. लोकांना वाटत नाही, पण तो खरंच असा पॉझिटिव्ह इन्स्पिरेशनल वगैरे असं काही काही बोलत असतो. सो त्याने ते सगळे पॉईंट्स अगदी हे करून टाकले. मला असं वाटतं आपण खुश राहण्यासाठीच सगळ्या गोष्टी करतो. तर तिला मी नेहमी म्हणत असतो की कोणतीही गोष्ट असू दे ती पॉझिटिव्हली बघ थोडी. त्याच्यामुळे मी पॉझिटिव्हली बघितलं नसतं तर आज लग्नच झालं नसतं आमचं. त्याने खूप, कारण ती खूप त्या लग्न ह्या कन्सेप्ट बाबतीत ती खूप निगेटिव्ह होती की करायचंच नव्हतं तिला, किंवा प्रेमात पडायचंच नव्हतं. नाही. म्हणजे नंतर असं म्हणजे एक असतं की आपल्याला लग्न करायचं नसतं, पण आपल्या डोक्यात एक लग्नाचं एक हे माझ्या होतं की जर माझं लग्न झालं असतं तर ते असं पाहिजे किंवा असा मुलगा हवा, हे होतं. पण तरी पण ती हे नव्हती की लग्न करायचंय की नाही, नको. ती भीती होती सगळ्याच गोष्टींची. परत घरातली मी मोठी आहे, मागे 2 बहिणी आहेत. परत माझं लग्न झाल्यानंतर आईबाबांकडे कोण लक्ष देणार आहे, 2 बहिणींचं काय होईल किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्या सगळ्या गोष्टींना कारण माझ्याच नव्हत्या, माझ्या आईवडिलांच्याही होत्या, म्हणजे माझ्या आईच्याही होत्या. की लोकांना असं वाटायचं की म्हणजे मी तसे रील्स पोस्ट करायचे की माझ्या घरून लग्नासाठी माझ्या मागे लागलेत. कारण जनरली मुलं 25 नंतर तसे व्हिडिओज वगैरे टाकतात. ते रील्स बघून मला असं वाटायचं की घाई केली पाहिजे. माझ्या घरून अजिबात घाई नव्हती. उलट जेव्हा मी ह्याच्याबद्दल घरी सांगितल्यानंतर सुद्धा जे माझेही निगेटिव्ह पॉईंट्स होते तसे आईचेही होते की मग काय पुढे काय, मग हे कसं होईल, ते कसं होईल. त्यांनाही कन्व्हिन्स त्यानेच केलंय. ही मला म्हटली होती की आई बाबा नाही होणार, त्यांना नाही मान्य होणार हे सगळं. तर तिला म्हटलं तू आधी मान्य हो, बाकीचं काम मी करीन म्हटलं. पण मग जास्त कन्व्हिन्स कोणाला करायला लागला? अंकिताला करायला लागला की काका काकूंना करायला लागला? मला आईला मी अर्धा तास फक्त जाऊन आम्ही देवबागला गेलो होतो कन्व्हिन्स करण्यासाठी, बिग बॉसला जायच्या आधी आय थिंक. आणि त्याच्या आधी फक्त अर्धा तास मी तिच्याशी बोललो. त्याच्या आधी भेट झाली होती आमची, पण अर्धा तास बोललो आणि अर्ध्या तासानंतर आई म्हटली होती हां ठीक आहे. घरातल्या कुणाचा होकार मिळणं तुझ्यासाठी खूप महत्वाचं होतं की? बाबांचा होकार मिळणं खूप महत्त्वाचं होतं. आणि मला वाटलंही नव्हतं की ते म्हणजे कन्व्हिन्स होतील किंवा काय. त्यामुळेच मी ह्याला म्हणजे आणखी एक नकार देण्याचं कारण ते होतं की मी नाही त्यांना कन्व्हिन्स करणार, की मी असं सांगायलाही जाणार नाही की मला लग्न करायचं आहे किंवा हे काय. तो बोलला तर मी करेन. तू करतोयस तर मग तू ट्राय कर, बघ, बोलून बघ बाबांशी. पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा बाबा त्याच्याशी बोलले सुद्धा नाहीत, काहीच नाही, फक्त आई बोलली. त्यांच्या कामात बिझी असतात नेहमी. नारळाच्या वाडीत जाणं, त्यांचं काम करणं, रिसॉर्टचं काम करणं. पण माझ्याशी बोललेही नव्हते. आम्ही जाताना फक्त मी त्यांच्या पाया पडलो होतो, तेव्हा आशीर्वाद दिला होता, बाकी काहीच बोलले नव्हते माझ्याशी. जेव्हा मग मी गेले बिग बॉससाठी तेव्हा कसं की मी माझ्या ॲब्सेन्समध्ये यांचं सगळ्यांचं ट्युनिंग फार छान जमलं की हा माझ्या घरच्यांनाही सांभाळत होता, माझ्या बहिणींनाही सांभाळत होता. मग त्यामुळे ते अगदी फ्रेंडली झाले त्याच्यासोबत. सो आता माझ्यापेक्षा जास्त त्याच्याशी बोलतात. नाही, ते दिसतं ना, ते ब्लॉग्समधनं दिसतं, ते व्हिडिओजमधनं दिसतं. आणि बरेच जण म्हणजे तर ही अंकिताच्या फॅमिलीची बाजू झाली, पण कुणालच्या फॅमिलीची रिॲक्शन कशी होती? म्हणजे तिथे कन्व्हिन्स करावं लागलं का तिथे ऑल सेट होतं सगळं? थोडं तिथे पण लागलं कन्व्हिन्स करावं. कारण माझे वडील पोलीसमध्ये होते आणि त्यांचा यूट्यूब आणि सोशल मीडियाशी काहीही संबंध नाही, काहीही. म्हणजे अंकिता त्यांना नंतर कळली की अशी अशी मुलगी आहे. माझ्या दोन्ही भावांना माहिती होतं, हिंट होती की ह्याचं काहीतरी चालू आहे. पण आई वडिलांना ते समजावं लागलं की ती काय करते, ती कशी आहे. आणि बिग बॉसमध्ये ते जास्त कळलं मला वाटतं. त्याच्यानंतर मग ते मम्मी तर म्हणायला लागली की अरे आपली मुलगी भारी खेळते, मस्त खेळते. हे तिच्या तोंडातून ऐकून मला असं वाटायला लागलं की हां झालंय सगळं व्यवस्थित आहे आता. त्याच्यामुळे ती भीती मग पहिल्यांदा कधी भेटलीस कुणालच्या फॅमिलीला? मी बिग बॉस मधून आल्यानंतर. ओके, नंतर भेटले, त्याआधी भेटलेच नव्हते. अच्छा. कारण त्याआधी फक्त मी घरच्यांना अगं सांगूनच बिग बॉस मध्ये गेले होते ना की आम्ही लग्नाचा विचार करतोय.
हा मुलगा आहे, तुम्हाला कसा वाटतोय सांगा. बाबांनी काहीच रिप्लाय दिला नाही आणि मी याला म्हटलं की जाऊ दे, आई बाबांवरती सोडूया, कधी ना कधीतरी ते काहीतरी बोलतील. आणि आम्हाला लग्नाची काही घाई नव्हती, आम्ही अजून थांबणार होतो. हे आता बाहेर आल्यानंतर बघितलं की घरचेच कन्व्हिन्स आहेत सगळे आणि ते त्यांनाच पाहिजे. कारण मी बिग बॉसमधून आल्यानंतर लगेच ह्याच्या घरच्यांनी मला सांगितलं की मंगळसूत्राची खरेदी करायला जायचं आहे. मी बोलले आत्ता आले, मला प्रोसेसच होईना की 70 दिवसातनं आले. याच्या घरच्यांना मी भेटलेही नव्हते कधी, डायरेक्ट भेटले ते मंगळसूत्राच्या खरेदीला जायचे. मग माझ्या घरचे कन्व्हिन्स आहेत का, मी त्याला विचारत होते. म्हणजे बाहेर आल्यानंतर माझ्या आईवडिलांना भेटायला जाण्याआधी मी मंगळसूत्राची खरेदी केली. पण हा बोला अगं सगळे कन्व्हिन्स आहे. ही आतमध्ये असताना मला खरं तर हिला सांगायचं होतं की अगं सगळं सेट झालंय. ही रडायची ना, पण मला असं सगळ्यात मोठं टेन्शन होतं हिला की आमचं कसं होईल पुढे म्हणजे आई कन्व्हिन्स होईल का, तुझ्या घरचे कसे कन्व्हिन्स होतील. पण ते बिग बॉसमधून आल्यानंतर सगळं सेट होतं, म्हणजे आम्हाला काहीही करायला लागलं नाही. कारण आमच्या दोघांची फॅमिली ह्या इंडस्ट्रीशी काही रिलेट नाहीये त्यांचा. सो त्याच्यामुळे याच्या घरच्यांचं असं होतं की सून अशी असावी की मुलगा आता एवढा दिवस रात्र काम करतो, घरात आल्यानंतर जेवण करणारी किंवा असं त्याला जपणारी वगैरे. असं आम्ही आता दोघंही दिवस रात्र बाहेर असतो, दोघांचंही काही फिक्स नसतं, कधी जाणार कधी येणार, त्या वेळा काही फिक्स नाहीत. मग तुमचा संसार कसा पुढे जाणार. आणि जेवढं आपण बघतो की नॉर्मल फॅमिलीज ज्या असतात त्या इंडस्ट्रीच्या बाबतीत खूप निगेटिव्ह असतात की अरे लग्न टिकतच नाही किंवा काही नाही अशा ह्याच्यात. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला कन्व्हिन्स करायला लागलं की फक्त जेवण बनवणं आणि हे करणं म्हणजे आम्ही खुश असू असं नाहीये की आम्ही आमच्या कामात खुश आहोत. आणि दोघांचे काम सेम असल्यामुळे किंवा म्हणजे तसंच असल्यामुळे आम्ही ते मॅनेज करू हे आम्हाला त्यांना सांगावं लागलं, माझ्याही घरी आणि त्याच्याही घरी, की कसं होणार, काय करणार तुम्ही. अच्छा, तुमच्या म्हणजे दोघांचे स्वभाव आहेत ना, काही गोष्टींमध्ये ते मिळतात. पण अंकिता खूपच सोशल आहे आणि कुणालकडे बघून अनेकांना असं वाटतं की कुणाल थोडा शांत राहणारा आणि थोडा रिझर्व कॅटेगरीतला मुलगा आहे. तर या गोष्टी तुम्ही कशा जुळवल्यात. म्हणजे अंकिताचं म्हणजे सोशल असणं किंवा इन्फ्लुएन्सर असणं, सतत लोकांमध्ये राहणं, आणि तुझ्या कामाला तुला ऑफकोर्स एक शांतता लागते, म्हणजे वेगळे. माझा मूड ऑफ असेल ना तरी माझं काम होत नाही. आणि मी एकदा स्टुडिओत गेलो की डायरेक्ट संध्याकाळी, कधी संध्याकाळ रात्र कधी होते मला कळत नाही कधीच. पण ही आल्यापासनं माझं फिरणं खूप वाढलंय. मी सोशली मला आता म्हणजे स्टुडिओत बसलो ना खूप वेळ की असं वाटतं की चल ना कुठेतरी जाऊन येऊ, एक फेरफटका मारून येऊ. त्याच्यामुळे ते हळूहळू मॅनेज होत आहेत दोन्ही गोष्टी, बॅलन्स होत आहेत. त्याला कॅमेरा समोर जबरदस्ती आणते. म्हणजे त्याला कधी कधी माहित नसतं, कोणीतरी येऊन त्याला असं बोलतं की अरे मग तू ते तेव्हा असं केलं होतंस. हा बोला तुम्हाला कसं कळलं, अंकिताच्या ब्लॉग मध्ये होतं. मला माहितीच नसतं. आणि ही मला हिला मी म्हणतो अरे हे टाकलंयस तू ब्लॉग मध्ये. म्हणजे मला म्हणतात की तुझ्याकडे किती कपडे आहेत, तुझ्याकडे सॉक्सचं किती भंडार आहे. तर मी म्हटलं तुला कसं कळलं. अरे अंकिताच्या ब्लॉग मध्ये काल बघितलं. त्याच्यामुळे ते असं असतं की ठीक आहे. त्याच्यामुळे हळूहळू आता ती सवय होत चालली मला पण. कुणाल म्युझिक डिरेक्टर आहे, सो तुला म्युझिक बद्दल किती आवड होती किंवा किती ज्ञान होतं असं आपण म्हणूया की. ज्ञान काही नाही, काहीच नाही. म्हणजे याच्यावरचा एक चांगला किस्सा मला तुला सांगायला आवडेल की जेव्हा म्हणजे अगदीच हा मला कन्व्हिन्स करत होता लग्नासाठी वगैरे. सो तो काही असेल, माझा मूड ऑफ झाला, काही झालं की तो एक गाणं रेकॉर्ड करून पाठवायचा. सो त्याने एक गाणं मला रेकॉर्ड करून पाठवलं होतं की आम्ही बिझनेस व्हॉट्सअपवरनं हा माझ्याशी बोलायचा. मी याला म्हटलं की तू पर्सनल नंबरवरनं का नाही बोलत आहेस. कारण मला प्रत्येक गोष्टीत डाऊट घ्यायची सवय होती आणि तसा मी घेत होते. कारण जर मी याच्यासोबत लग्नाचं नव्हतं असं की बिझनेस नंबरवर काही नाही, त्याच्यासाठी दोन्ही नंबर सेम होते. माझ्यासाठी की बिझनेसवरनं बोलतोय म्हणजे हा तेवढा इम्पॉर्टंट मला समजत नाहीये की काय, असं माझं होतं. सो त्याच्यावरनं मी त्याला सांगितलं की पर्सनल नंबरवरनं मेसेज कर. त्याचं काहीतरी पर्सनल दुसऱ्या फोनमध्ये होता असं काहीतरी झालं आणि त्याने बराच वेळ मला रिप्लाय दिला नाही त्यावर. तर मला असं वाटलं की हा म्हणजे मला अगदीच लाईटली घेतोय. तर मी याला रिप्लाय करणं बंद केलं. तर त्याने मला एक गाणं रेकॉर्ड करून पाठवलं, ते रूठ न जाना हमसे काही असं काहीतरी, तुला माहीत असेल. सो ते गाणं त्याने मला रेकॉर्ड करून पाठवलं आणि मला ते ऐकून भारी वाटलं की असं त्याने छान आवाजात वगैरे एवढं केलं. तर मी त्याला असं म्हटलं हे तू गायलायस असं त्याला मी म्हटलं. तो म्हणाला हो. तर त्याने थोडंसंच पाठवलं होतं ना. तर मी त्याला म्हटलं की पूर्ण कर हे गाणं असं. तर तो म्हणाला चालेल मी करेन. आणि नंतर काय झालं की बरेच दिवस गेले आणि एकदा मी असंच जात होते टॅक्सीमधून आणि FM वरती ते गाणं लागलं. आणि मी म्हटलं की हा खोटं बोलला माझ्याशी. हा तर म्हणाला होता की ते त्याने गायलंय. मी लगेच त्याला मेसेज केला की तू खोटं बोलतोस का माझ्याशी, मला पटवायला वगैरे असं हे की तू म्हणालास की हे गाणं तू गायलास. तो म्हणाला की अगं मीच गायलोय. तर मी म्हटलं की नाही पण मी FM वरती गाणं ऐकलं. तो म्हणाला अगं ओरिजिनल माझं थोडीच आहे,
अगं एवढं R.D. बर्मन सरांचं गाणं किती फेमस गाणं. सिरियस तुला हे गाणं माहिती माहिती नव्हतं. आणि काही मी टीव्ही नाही बघायचे, मी मूवीज आताही तो ना कधी कधी मला विचारतो तू हा मूवी पाहिलायस का, मी म्हणते नाही. तो ना अरे तू वेडी आहेस का, तू हा मूवी नाही पाहिला. मला आई वडिलांनी टीव्हीच बघू नाही दिला, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, आणि त्यामध्ये एवढं नाही काही माहीत मला. अरे सगळ्यात आवडणारे गुण कोणते आहेत, म्हणजे तुला कुणाल मधलं काय आवडतं? प्रेमात पडलाय, लग्न झालंय, सगळं झालंय. त्याचं गाणं मला खूप आवडतं, ज्या पद्धतीने तो लिहितो किंवा ते त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचा शांत स्वभाव, कुठच्याही गोष्टीवरती पटकन रिॲक्ट न होता, जे मी होते ते न होता एखाद्या गोष्टीचा विचार करून विचारपूर्वक हे करणं, ते मला त्याचं आवडतं. आणि माझी चूक तो चूक म्हणून सांगतो, हे मला खूप आवडतं. कुणाल? आम्हाला जोडणार आहे ना एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आमचे इमोशन्स. ती पण खूप इमोशनल आहे आणि मी पण खूप इमोशनल आहे मला. आणि तिचे सगळेच म्हणजे तिने जे काही KEMचं मॅटर असेल किंवा आपलं टोलवाला प्रकार असेल, ते ज्या पद्धतीने ते हँडल करते ना, आणि ती इमोशनली अटॅच होते सगळ्या गोष्टींबद्दल, ते मला फार आवडतं. म्हणजे ती जिद्दी आहे ना, ज्या प्रकारे ती सगळ्या गोष्टीबद्दल पुढाकार घेते, हे मला खूप आवडतं. तिच्यापासून खूप लोक बिचकून असतात, तर तुला भीती नाही वाटली तिला अप्रोच करताना, तिच्याशी मैत्री करताना? नाही, भीती नाही वाटली मला. भीती नाही वाटली. वाटलेली भीती मी तुला सांगते. नाही, भीती नाही, खरंच नाही भीती वाटली. तसं बोलताना घाबरला नाही तो, उलट मी घाबरले होते की हा असं डायरेक्ट कसं काय विचारतोय मला. कारण माझं अगं ठाम होतं की मला असं म्हणायचं होतं की तिला मी सांगितलं होतं की माझ्या घरी लग्नाचं असं खूप, लग्न करच तू करच, आता खूप वेळ झालाय. आणि माझं असं होतं की नाही, हिला विचारणार मी, पहिले हिला विचारणार, हिचं काय आहे, हो नाही काय आहे ते बघणार, आणि मगच तो डिसिजन घेणार. आणि तेव्हा तो बोलला होता की तुझा डिसिजन असेल, तू हो म्हण किंवा नाही म्हण, तुझ्या याला मी काही क्रॉस करणार नाही. मी नाही म्हटलं. हिच्या नाही म्हणण्यात आहे ना, मला खूप अशा नाही म्हणण्यामध्ये खूप गोष्टी होत्या की ज्या मला वाटत होत्या की हिचं हो आहे, त्याच्यामुळे मी थांबलो थोडं. मी असं काय, हे थोडं सांगशील एक्सप्लेन करून की तुला असं नाही मध्ये हो कसं काय दिसला अचानक? अगं ती आहे ना, म्हणजे मी एखाद्या प्रश्न विचारल्यानंतर त्याला खूप असं डामाडोलवालं उत्तर असायचं. म्हणजे मी कन्व्हिन्स्डच नसायचो की हे उत्तर नाही आहे, चुकीचं आहे, तुला हवं आहे मी, पण तू खोटं बोलतेस माझ्याशी, असं सगळं होतं. त्याच्यामुळे मी ठाम राहिलो. एक 5-6 महिने मी वेळ घेतला, सगळ्या गोष्टी तुला म्हटलं ना, हिचे जे पॉईंट्स होते सगळे कॅन्सल केले आणि तिला पॉझिटिव्ह केलं. आणि त्याने मला कधीच असं आय लव्ह यू असं नाही म्हटलं. त्याने मला असं सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि मला असं वाटलं की मराठी भाषेत तो जे त्याने माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे असं म्हणणं, ह्यात किती भावना आहेत म्हणजे असं. आणि तो नेहमी तसंच म्हणतो, तो कधी आय लव्ह यू हे कधी त्याच्या तोंडून मी ऐकलंच नाही, की ते एकदम जनरल झाले ते आय लव्ह यू. पण तो माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे अंकिता असं त्याने मला लिहून पाठवलं होतं. आणि तिथेच मला असं वाटलं ते भारी आहे हे काहीतरी. तुम्ही एक हाती पेलवलं तुमचं लग्न दोघांनी सुद्धा, म्हणजे तुम्ही ते एक खांबी तंबू होतात. सो इज इट, तुम्ही काय ॲडवाईस कराल ज्या कपल्सला लग्न करायचं आहे तर त्यांनी सगळीच जबाबदारी घ्यावी का जशी तुम्ही घेतलेली? आम्ही सगळ्यात मोठी चूक केली, कारण मी बिग बॉसमधून आल्यानंतर लगेच लग्नाचं आम्ही डेट ठरवली आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी डिसाईड केल्या. डेकोरेशन काय असणार आहे, कुठचं काय डेस्टिनेशन, कुठे काय होणार आहे, किती लोक येणार आहेत, ती कोण कुठे राहणार आहे, हे सगळं आम्ही डिसाईड केलं. आणि लग्नाला शेवट 2 दिवस राहिलेत लग्नाला, आणि आमच्या लक्षात आलं की आम्हालाच माहिती आहे सगळं, आम्ही कोणाला सांगितलंच नाहीये. सो माझ्या बहिणींना थोड्याफार गोष्टी माहिती होत्या, पण डिटेल मध्ये कोणालाच माहित नव्हतं की कोण कुठे राहणार आहे. लांब होतं ना, म्हणजे देवबागपासून पण ते वेडिंग आणि याच्या घरून लोक येणार होती, मग त्यांचं सगळ्यांचं त्या पाहुण्यांना कोण बघणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी दोघांनाच माहित आहेत. सो मी सगळ्यांना ॲडवाईस करेन की तुम्ही जर ठरवत असाल तर ॲटलिस्ट तुमच्यासोबत तुमचे फ्रेंड्स किंवा फॅमिलीतलं असं कोणतरी असू द्या ज्याला तुम्ही काय काय ठरवलं हे सगळं माहीत असेल. कारण आम्ही 2 दिवस, त्याच्यामुळे लग्नाच्या 1 दिवस आधी मीच फिरत होते सगळीकडे की हे बघ हे इथे आहे, हे तिथे आहे. आणि हळद पण लागत होती. लग्नाच्या वेळेस पण आम्ही सकाळी कुठे काय करायचंय, कुठे करायचंय, आम्ही ऍक्टिव्हच होतो. सकाळी 5:30ला उठायचो, झोप नाही काही नाही, कारण सगळं आम्हाला माहित असल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता. तर तुम्ही दोघेही काइंड ऑफ ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित आहात, तर एका क्षेत्रातल्याच व्यक्तीशी लग्न केल्याचे फायदे काय असतात, तोटे काय असतात, तुम्हाला काय वाटतं दोघांना? फायदे एक तर म्हणजे तिला माझं काम समजावं लागत नाही की मी किती वेळ बिझी आहे. म्हणजे आता माझं जे वर्किंग लोकेशन आहे तिथेच तीही तिचं काही काम असेल ते करते सध्या.
पण शूटसाठी जावं लागलं तर ती बाहेर जाते. म्हणून तिला माझं काम माहिती आहे की मला किती वेळ बिझी राहावं लागतं. त्याच्यामुळे तिची अशी काही मिसअंडरस्टँडिंग्स आणि हे काही होत नाही. सेम, म्हणजे मला पण कधी यायची वेळ किंवा काय, मग एवढा वेळ का लागतो किंवा कशा, हे समजावंच लागत नाही, कारण माहिती आहे की शूट असतात त्याला किती वेळ लागणार किंवा काय. त्यामुळे ते एक सोपं आहे आमच्यासाठी. सध्या मी तिला म्हणतो की अगं मला थोडा वेळ लागणार आहे, तू घरी जा, पण ती म्हणते की नाही आपण सोबतच जाऊया. त्याच्यामुळे ते आणि मला त्याचं फील्ड जे आहे ते तसं वेगळंच आहे, म्हणजे म्युझिकचं आहे. त्याच्यामुळे मलाही त्या गोष्टी करताना त्याला बघते तेव्हा काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आणि मी सुद्धा हळूहळू लिहायला लागले. सो आता मी जसं म्हटलं ना की लहानपणापासून मी अभ्यास केला, टीव्ही वगैरे काही बघितलं नाही, पण तो जो अभ्यास केला तो कुठेतरी कामी येतोय त्याच्यासाठी पण. मग मी लिहिते काहीतरी एखाद दुसरी लाईन, तोही मला सांगतो की हे बघ मी हे गाणं लिहिलंय, पुढची लाईन काहीतरी मॅच होत नाही, मग मी त्याला मदत करते की काहीतरी लिहायला. सो ते एक मलाही आवडायला लागलं की लिखाणात मी कुठेतरी घुसते आता. बरेचसे कपल किंवा यंग जनरेशन ना एका कन्फ्युजनमध्ये असते, ते म्हणजे करिअर करायचं की आधी लग्न करायचं. तर तुम्ही दोघं त्या टिपिकल एज ग्रुपमध्ये आहात की तुम्ही छान करिअर केलंय तुमचं आणि तुम्ही सुद्धा हॅपीली मॅरिड आहात दोघे जण. तर तुम्ही काही ॲडवाईस कराल का की करिअर का लग्न? नाही, दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं की तू करिअरकडे फोकस करशील आणि नंतर मी लग्नाचं बघीन असं नाही होत. म्हणजे तू माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या करिअरमध्ये तुम्हाला काही करायचं आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला करायचं आहे ते सांभाळून घेणारी मुलगी असेल तर तुम्ही काहीतरी करू शकता. माझं या बाबतीत थोडं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की मुलींनी आधी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन मगच लग्न करावं, कारण गॅरंटी नाही देऊ शकत की जोडीदार तुम्हाला समजूतदार मिळेलच असं नाही आहे. म्हणजे अरेंज मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असेल, मग जर हातात काही नसेल तर ते खूप कठीण होईल असं मला वाटतं. त्यामुळे आता आमच्या दोघांकडे आम्ही खूप उशिरा लग्न केले तसं बघायला गेलं तर. म्हणजे आत्ता ह्या वयातच करतात लोक, पण आम्हाला घरच्यांच्या दृष्टीने आम्ही खूप उशिरा लग्न केलं. पण आम्ही दोघेही सेटल आहोत आणि सगळ्या गोष्टी आहेत, पण लग्नाची घाई नाही झाली पाहिजे. म्हणजे माझी आई पण म्हणते, आता माझी दुसरी बहीण पण आता तिचं वय लग्नाचं झालंय, सो आई म्हणते की नाही, जोपर्यंत तू व्यवस्थित सेटल होत नाहीस, काही नोकरी करत नाहीस, तोपर्यंत लग्नाचा विचार नको. लोकांचं तसंही सगळे रोज स्ट्रगल करत असतात माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे पार्टनर तसा असेल ना की त्या स्ट्रगल मध्ये साथ देणार तर ते पॉसिबल आहे ते. अच्छा, अंकिता काय करते, अंकिता कशी आहे, अंकिताची सुरुवात कशी झाली सगळ्यांना माहिती आहे, पण कुणालबद्दल खूप कमी गोष्टी माहिती आहेत. तर तू म्युझिक डिरेक्टर कसा बनलास? तुझं बेसिकली शिक्षण कुठे झालं? तुला संगीताची आवड कशी निर्माण झाली? मी केमिकल इंजिनियर आहे. माझं इंजिनिअरिंग लोणेरेच्या इथे कॉलेज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणून. तिथे माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. पण माझी सुरुवात अशी झाली की मी लहानपणापासून म्युझिक, माझे कोणीच नव्हतं. माझे दोन्ही भाऊ गायचे, पण त्यांनी सगळं सोडलं आता मी हे करायला लागल्यापासून. आणि मी 7वी-8वीला कदाचित 7वी-8वीतच होतो जेव्हा माझा मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता आणि तो माउथ ऑर्गन वाजवायचा. ओके. आणि तो सुट्टीसाठी आला होता आणि मी त्याला म्हटलं की मी बघितलं होतं की काहीतरी वाजवतोय तो, काहीतरी प्रकार आहे हा, आणि तो ते विसरून गेला म्हणजे मी धापलं ते आणि तो गेला. त्याची सुट्टी संपवून तो कॉलेजला गेला. पण त्याच्यानंतर खरी सुरुवात झाली की मी ते वाजवायला लागलो. मग मला आवड निर्माण झाली. मग हळूहळू इंजिनिअरिंगला आमचा ग्रुप होता, 5 जणांचा ग्रुप होता की जे आम्ही सेल्फ कंपोज सॉन्ग करायचो, आमचे परफॉर्मन्स व्हायचे. त्याच्यानंतर हळूहळू डिप्लोमा टू डिग्री ॲडमिशन मिळणं खूप कठीण होतं. म्हणजे टॉप 3 किंवा टॉप 4 लोकांनाच मिळायचं. आणि मला जर ॲडमिशन त्याच कॉलेजला मिळालं तर तुला गिटार गिफ्ट करणार असं मम्मी म्हटली मला. त्याच्यानंतर मग मला तिथेच ॲडमिशन मिळालं, मला गिटार मिळाली. मग तिथून खरी जर्नी चालू झाली की म्युझिकल जर्नी खरी चालू झाली. अगदी शेवटचा प्रश्न की दोघांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे आगामी काळात तुमच्या दोघांच्या फॅन्सला तुमचं काही एकत्र व्हेंचर वगैरे पाहायला मिळणार आहे का? काम तर करायचं ठरवलं आहे आम्ही सोबत, काहीतरी घेऊन येतोय आम्ही. बिझनेस मोठा करायचा आहे आणि खूप फिरायचं आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत या आमच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. आणि पुन्हा एकदा अभिनंदन लग्नाबद्दल. तुमच्या करिअरसाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनापासून आभार आज गप्पा मारल्यात त्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.